नमस्कार मित्रांनो. तर आज कोकणी पाऊलवाटा चाललेली आहेत कोकणाच्या प्रवेशद्वाराकडे आणि आपण सर्वजण आजच्या या व्हिडिओमध्ये एक नवीन माहिती, एक नवीन इतिहास देखील पाहणार आहोत. तर चला आज आमच्यासोबत प्रवास करूया कोकणाच्या प्रवेशद्वाराचा. तर कोकणाचं प्रवेशद्वार म्हणजे काय हे देखील आपल्याला पुढच्या भागामध्ये जसं आपण पुढे जाणार आहोत तशी आपल्याला माहिती भेटणार आहे. तर आपल्या या व्हिडिओमध्ये आपण शेवटपर्यंत राहा, जेणेकरून तुम्हाला अधिक चांगली माहिती भेटून जाईल. तर कोकणाच्या प्रवेशद्वाराकडे निघण्यापूर्वी मी सध्या निघालो होतो दिवा या ठिकाणाहून मी कर्जत या ठिकाणी आलेलो आहे आणि कर्जत येथून कोंदिवडे गावावरून इथे कोंढाणे आणि कोंढाणेकडून आता मी निघालेलो आहे. हा प्रवास अतिशय सुंदर होणार आहे. पावसाळा नुकताच संपलेला आहे आणि आपला प्रवास सुरू झालेला आहे सह्याद्रीच्या दिशेने. तर चला आजची सफर करूया सह्याद्रीकडे. तर मित्रांनो, आपण सुरू केलेला आहे आपला प्रवास कोकणाच्या प्रवेशद्वाराकडे आणि आपण निघालेलो आहोत. जंगलाचा रस्ता आहे. वाटेमध्ये आपल्याला बऱ्याचशा गमती देखील बघायला मिळतील. आपण व्हिडिओ शूट करणारच आहोत. चला, निसर्गरम्य अशा ऐतिहासिक ठिकाणाची आज आपण काय करणार आहोत, सफर करणार आहोत. कोकणाचं प्रवेशद्वार खास करून, आणि त्याच मार्गाने आपण निघालेलो आहोत. प्राचीन बोरघाटावरती असलेल्या या राजमाची किल्ल्याचा इतिहास देखील आपण पाहणार आहोत. काय होता इतिहास, काय त्याच्या गमती आहेत, या सगळ्याच गोष्टी आपल्याला काय करायला बघायला भेटणार आहेत. पावसाळा असल्याकारण खास करून या मार्गाने फारसे लोक येत नाहीत. आपण जाण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून आपल्याला अधिक चांगली माहिती देखील या ठिकाणी काय करणार आहे, भेटणार आहे. तर निघूया आपण, प्रवास सगळा अनुभवत जाऊया आणि पाहूया कोकणातील प्रवेशद्वारातील महत्त्वाच्या ऐतिहासिक गोष्टी. आत्ता मी जो उभा आहे हा साधारणतः तुम्ही बघू शकता कोकणाच्या प्रवेशद्वाराच्या अगदी तुमचं जवळ भागावरती आला. अवघ्या 20 मिनिटामध्ये मी कोंढाण्यात इथपर्यंतचा मार्गक्रमण केलेला आहे. आता आपल्याला इथूनच वरती जायचं आहे. खरं तर एवढी भीषण शांतता आहे ना, पक्ष्यांव्यतिरिक्त इतर कोणताही आवाज तुम्हाला या भागात ऐकायला येणार नाही. आलाच तर रेल्वेचा आवाज, कारण लोणावळा बोगदा जो आपल्याला बघायला मिळतो खंडाला लोणावळ्याला जाते वेळी तो, आणि हा समोरचा विस्तीर्ण प्रदेश, हे उल्हास नदीचं खोरं मनाला मोहून टाकतं. आणि कधी आपण निसर्गाचे होऊन जातो कळते ना. मी ज्यावेळी वरती आलो मला वाटलंही नाही मी वरती एवढ्या लवकर येईल, कारण बऱ्याच दिवसांच्या गॅपनी हा मी ट्रेक करतोय. किल्ल्यांचा ट्रेक तर मी 6 वर्षानंतर आज करतोय. सांगायचं झालं तर 230 किल्ल्यांपेक्षा जास्त किल्ले फिरून झाल्यानंतर 6 वर्ष किल्ले न पाहता भारताचं दुसरं हेरिटेज, ज्याला आपण लेणी म्हणतो, लेणी स्थापत्य, असा भारतभराचा बराचसा भाग पाहिलेला आहे. आणि या 6 वर्षामध्ये लेण्यांचा जो काही भाग किंवा त्याच्या संवर्धनासाठी जेवढा काय आपल्याला करता येईल तो प्रयत्न होता. आता परत एकदा महाराष्ट्राच्या कोकणातील आणि संपूर्ण उर्वरित भारतातील अशी ऐतिहासिक स्थळं, ट्रेकिंग, सगळं काही पुन्हा करायचं आहे. परंतु त्यावेळी मात्र आपल्या या कोकण पाऊलवाटासोबत असतील, आपल्या या चॅनलसोबत आपण असणार आहोत. त्यावेळी आपण फिरलो, त्यावेळी आपल्याकडे अशा सोयीसुविधा नव्हत्या, ज्याला आपण असं म्हणू की आपल्याकडे कॅमेरे नव्हते. आजही आपल्याकडे काही स्पेशल कॅमेरे वगैरे नाही आहेत. आपला मोबाईलच आपलं काम करतोय आणि त्याद्वारेच आपण काय करणार आहोत, पुरा महाराष्ट्र एक्सप्लोअर करणार आहोत. तर माझ्यासोबत तुम्ही देखील इच्छा असेल संपर्क करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर असेल. 1 नाईट ट्रेक, कॅम्पिंग, अशी बरीचशी कामं आपण करतो. आपला हेरिटेज वर्ल्ड हे एक टुरिस्ट कंपनी आहे, जिच्याद्वारे आपण ऑल ओव्हर भारतामध्ये ऐतिहासिक स्थळं असतील, प्राचीन मंदिरं असतील किंवा इतर
पर्यटन स्थळ असेल सगळ्याचा आपण काय करतो, एक्सपिरियन्स घेतो, डिस्कवर करत असतो. तर ज्याला माझ्यासोबत फिरायचं असेल तर आणि निश्चितच कमेंट बॉक्समध्ये आपला नंबर द्या, आपल्यापर्यंत आम्ही निश्चित पोचू. आणि आपण ज्या ज्या वेळी डिस्कवर करण्यासाठी निघतो निश्चितच मी माझ्यासोबत म्हणण्यापेक्षा आपल्या या कोकणी पाऊल वाटांसोबत निश्चितपणे प्रवास करा. तर जवळपास मी मार्ग पूर्ण केलेला आहे. आता राजमाचीकडे चाललो आहे. हा तो रस्ता आहे, अतिशय उंच भागावरती अवघ्या 20 मिनिटामध्ये आलो आहे. मला देखील समजलं नाही. लेणीमध्ये थोडेसे भूटानचे काही लोक आले होते आणि त्यांना थोडीशी लेण्याची माहिती दिल्यानंतर 12 वाजता लेणीकडून निघालो आहे. 12:30च्या आतमध्येच जवळपास 12:20ला मी या भागामध्ये आलो आहे. आपल्यासमोर जो वरती दिसतोय हा प्रदेश आहे. आपल्याला त्या भागाकडे जायचं आहे. तर मित्रांनो, खूप वेळानंतर थोड्या वेळांपूर्वी आता मी इथे आलो आहे. थोडासा निसर्गाचा भाग आहे, स्वाभाविक आहे, नैसर्गिक. या ठिकाणी मच्छरांचा त्रास तुम्हाला जाणवेल, परंतु आम्ही आहोत, अंगावरती बसतात, डझंट मॅटर. आपण निसर्गातील आहोत तर त्याच्याशी एकरूप झाल्यानंतर त्या गोष्टी मात्र तुम्ही काय करता, ॲटोमॅटिकली या होतं. सुरुवातीला तुम्हाला वाटतं, पण नंतर मात्र तुम्ही त्याच्याशी एकरूप जसं होता तसं मात्र तुम्हाला हा निसर्ग आपला होतो आणि तुम्ही निसर्गाचे होता. तर निसर्गाशी एकरूप व्हायला शिकल्यानंतर कुठल्याही पद्धतीचा त्रास निसर्गामध्ये होत नाहीत. म्हणून बऱ्याच दिवसानंतर सोलो ट्रेक करायला आलो आहे आणि खूप बरं वाटलं. बऱ्याच दिवसानंतरचा हा प्रवास निश्चितच उद्यासाठी चांगला दिवस असणार आहे, चांगल्या गोष्टी घेऊन येईल. तर अशा पद्धतीनं आपण निघालो आहे. थोडासा थांबतो इथे, क्षणभर विश्रांती घेऊया आणि मग पुढे मी निघूया. फायनली मित्रांनो, आपण किल्ल्याच्या वरच्या अगदी भागात आलो. हा समोर किल्ला आहे, तरी अजून आपल्याला अर्धा पाऊण तास जाणारच आहे. तर म्हटलं इथे एवढा भाग आपण चढून आलो आहे तर थोडासा विश्राम करू आणि मग जाऊया. तसं आपण प्लॅनिंग केलं आहेच. तर जास्त वेळ झाला तर आपण स्टे करू. फक्त मोबाईलचा इश्यू आहे, कारण यावेळी सोबत पॉवर बँक नाही आहे. सोलो ट्रेकिंग करता त्यावेळी खबरदारी हवी की तुमच्याकडे स्वतःचा पॉवर बँक असावा या अल्टरनेट दुसरा मोबाईल असावा. यासाठीच की जेणेकरून आपण प्रवासामध्ये आहोत, एक पर्यायी साधन. तर इथून आता मी किल्ल्यावरती जाणारच आहे. पुढच्या 2 ॲक्च्युली हे बाले किल्ले आहेत ॲक्च्युली बघायला गेलं तर, आणि हे सातवाहनकालीन आहेत. महत्त्वाचं म्हणजे हे सातवाहनांच्या दूरदृष्टीला खरं तर सलाम केला पाहिजे, कारण एवढ्या उंचावरती अख्खा दख्खन, ज्याला आपण असं म्हणतो, अख्खा कल्याण बंदरावरती तुम्हाला जर का लक्ष ठेवायचं असेल, यापेक्षा दुसरा मार्ग नाही. वरती गेला तर तुम्हाला अजून पूर्ण प्रदेश बघायला भेटेल. तर मित्रांनो, म्हणजे असं थोडासा थकवा जाणवला, कारण बऱ्याच दिवसांनी आपण वरती आल्यानंतर हे सगळं सुंदर असं प्रदेश बघितल्यानंतर तुमचा थकवा कुठल्या निघून जातो.
बऱ्याच दिवसाच्या प्रवासानंतर किंबहुना असं म्हणा आपल्या आजारपणातून आपण बाहेर आलो आहे आणि सोलो ट्रेक करतो आहे. खरं तर स्वतःलाच शाबासकी द्यावी वाटते की आहे आपण, आपल्यामध्ये ती रग पहिल्यापासून आहे. कारण आपण सह्याद्रीमध्ये जन्माला आलो आहे, सह्याद्रीमध्ये मोठा झालो आहे. त्यामुळं कितीही संकट आली तरी हा रौद्र पाषाण पाठीशी आहे, ही गर्दवंदाई पाठीशी आहे, ही नद्यांची खोरी हे आपल्या पाठीशी आहेत. उभा निसर्ग आपल्या पाठीशी असताना भीती कशाची. तर मग आता आपण पुढचा प्रवास करणार, पण आत्ता थोडासा विश्रांती करून सकाळी थोडासा नाश्ता केला होताच. नाश्त्यामध्ये आपण बाहेरचं काही खात नाही, आपला टिफिन डबा असतो सोबत, आताही डबा आहेच. परंतु जर संध्याकाळ झालीच तर मात्र आपल्याला गरज पडेल. त्यावेळी इथं गावामध्ये कुठेतरी आपण पर्यायी व्यवस्था पाहू. तर आत्ता आपण टिफिन खाणार आहोत. तर तुम्हाला देखील निसर्गामध्ये अनुभव घ्यायचा असेल, हा आस्वाद घ्यायचा असेल. मुंबई नजीकच्या लोकांना राजमाची म्हणजे ट्रेकिंगची एक प्रकारची वेगळी दुनिया आहे. तर मुंबईतील लोकांनी पण तुम्ही ट्रेक करत असताना 2 दिवसाचं प्लॅन करा, एका दिवसाचं प्लॅन करू नका. शनिवारी निघा, रात्री इथे वरती कॅम्प करा, सकाळी परत तुम्ही लोणावळा मार्गे जाऊ शकता, तिकडची कारला भाजी लेणी बघू शकता आणि परत संध्याकाळी आपल्या घरी. तर प्लॅन करणार आहोत आपण, ज्याला यायचं असेल ते पण सकाळच आपण निघणार आहोत. शनिवारी सकाळी निघायचं, रात्री विश्राम करायचा, परत सकाळच निघायचं. तिकडं जेवण वगैरे सगळी व्यवस्था आपण तिकडे करायची आणि मग निवांत तर संध्याकाळी घरी जायचं. हा सगळा निसर्ग, या सगळ्या मेमरीज साठवून जायचं. जीवनामध्ये आलो तर या मेमरीज निसर्गातील सोबत घेऊन जायच्या. तर चला मित्रांनो, प्रवास आहे की प्रवास. फायनली मित्रांनो, मनोरंजन किल्ल्यावरती म्हणजे मनोरंजन बालेकिल्ल्यावरती जाण्याचा रस्ता तिथपर्यंत आलो आहे. खूप थकावटीचा भाग आहे मित्रांनो आणि भर उन्हामध्ये मी हा ट्रेक करतो आहे. ॲक्च्युली सकाळी केला पाहिजे, शेवटी ऑक्टोबर समाप्त करतो आहे मित्रांनो. दिवाळीच्या दिवशी कोकणामध्ये, आत्ता मी कोकण ओलांडून वरती आलो आहे, म्हणजे पुण्या मावळ प्रांतामध्ये आलो असं समजा. इथून खऱ्या अर्थानं लोणावळा लागतो, पण आपलं हे प्रवेशद्वार आहे. घाट रस्ते आहेत, तुम्ही बघू शकता. ॲक्च्युली असं झालं, मी मगाशी जेवणार होतो, तुम्हाला म्हटलं मी जेवतो, परंतु म्हटलं थोडं पुढे जाऊया. परंतु मित्रांनो, ॲक्च्युली ती जागा चांगली होती जेवणासाठी, मी मिस केली. तुम्ही कधी खालून आलात तर मिस करू नका. त्या ठिकाणी पोटभर जेवा आणि पुढचा मार्गक्रमण करा. तर मित्रांनो, आनंदाचा क्षण, आपण मनोरंजन किल्ल्याच्या बालेकिल्ल्यावर आलेलो आहोत. आणि राजमाचीचा मनोरंजन किल्ला हा आपला बालेकिल्ला आहे. आणि याच्या समोर जो आपल्याला दिसतोय की नाही, हा आहे श्रीवर्धन. तर ही कोकणाची ओळख आहे खास करून. चला एक आस्वाद घेऊ, शक्य झालंच तर इथे पोटपूजा करू. तर शक्यतो आपण हा प्रदेश करू आणि हा अनुभव घेऊ. ओके, त्याच्यानंतर आपल्याला पुढचा भाग देखील आहे आणि शक्यतो हा ट्रेक करून बघूया. ओके मित्रांनो, आपण बालेकिल्ल्याच्या अगदी प्रवेशद्वारात एंट्री करतोय. आज बऱ्याच वर्षानंतर, जवळपास 6 वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर राजमाचीकडे आलो आहे. समोरचा किल्ला आज होईल की नाही माहिती नाही, पण आज करायचं प्लॅनिंग आहे. काही झालं तरी
आज हे दोन्ही किल्ले सर करायचे आहेत. ओके, चला मित्रांनो, दमछाक तर झालेलीच आहे, पण हा एक आनंद आहे जो तुम्ही इतर ठिकाणी घेऊ शकत नाही. किल्ल्याच्या तटबंदीला बुरुजाला असलेला हा दगड काय वाटतं तुम्हाला? सोपं आहे. काही जण म्हणतात काय केलं, परंतु हे जे काही वैभव आहे ना, हे सह्याद्रीवालाच अनुभवू शकतो. त्यालाच त्याची कदर आहे. सह्याद्री बाहेरच्या ना ह्या जीर्ण वास्तूंचं महत्त्व कळणार नाही, परंतु ही वास्तू आमच्यासाठी एक ऐतिहासिक आहे. आमच्या पूर्वजांचा इतिहास आहे आणि आम्ही आमच्या पूर्वजांचा इतिहास नेहमीप्रमाणे काय करतो, जोपासतो. तर असा हा विस्तीर्ण प्रदेश निसर्गाची उधलन आहे. केव्हाही या, उन्हाळ्यात या, पावसाळ्यात या, हा निसर्ग तुम्हाला भरभरून गोष्टी देतो. ओके, तर मनोरंजन करू, खाली गावात विचारू आणि मग वरती जाऊया. ओके. हा हा, आज जरी हा भग्न असला मित्रांनो, हे वैभव आहे, प्रवेशद्वार आहे. ह्याला चिल्लर समजू नका. ही काय वाटतं तुम्हाला, शत्रू एवढ्या सहजासहजी येऊ शकतो? स्थापत्य बघा तुम्ही, की शत्रूला किल्ल्याचा दरवाजाही व्यवस्थित पाहता येत नाही. विचार करा. आणि भारतीय पुरातत्व विभाग नेहमीप्रमाणे नुसता बोर्ड, परिस्थिती अशी आहे. दुर्गसेवक जे काही गडकोट संवर्धनात काम करणाऱ्या मित्रांना एक विनंती असेल, मनोरंजन किल्ल्याकडे थोडं लक्ष असलं पाहिजे. मोहीम घ्या, आम्ही आहोत सोबत. निश्चित येऊ, हे प्रवेशद्वार मोकळं करू. तुमची इच्छा असेल तर 2 दिवस जातील, पण हे दगड योग्य जागी लावून प्रवेशद्वार अतिशय चांगल्या पद्धतीनं मुक्त करता येऊ शकतं. तर मित्रांनो, काय वाटतं तुम्हाला ते तुम्ही कळवा. आपल्या कोकणी पाऊलवाटा सदैव तयार आहेत. आत्ता माझा विचार आहे जेवणाचा. तर कधी काळी या ठिकाणी लोक बसून इथले पहारेकरी बसले असतील, जेवले देखील असतील. तिथे मी जेवणाचा प्रयत्न करतोय. हे प्रवेशद्वाराचा किल्ला, ह्या 2 ठिकाणी दोन्ही भागामध्ये सैनिकांना राहण्यासाठीची खोली आहे. इथून लक्ष ठेवण्यासाठीचा कदाचित त्या ठिकाणी तोफ असणं गरजेचं आहे. इथे दिसत नसले तरी इथे तोफ असणं गरजेचं आहे. इथे लाकडाचे काही अवशेष होते, त्याच्या पाऊलखुणा बघायला मिळतात. काही देवडे असतील किंवा एक कॉर्नरला आपल्याला जे भाग दिसतात की नाही, इथे लाकडाचं स्ट्रक्चर होतं. इथे वरती जो भाग दिसतोय तिथे लाकडाची माची होती. आणि हा बालेकिल्ल्याचा मुख्य दरवाजा आपल्याला बघायला मिळतो. पूर्ण किल्ला एक्सप्रेस केलं गावात जायचं आहे, चार्जिंग होणं गरजेचं आहे. मग आपण वरती जाऊ, रात्री विश्राम करू आणि मग सकाळी जाऊ. आत्ता गाव मित्रांनो, फायनली जेवण झाल्यानंतर एक 15-20 मिनटं आराम केलेला आहे. शांत झोप लागली आणि त्यानंतर मी आता मनोरंजन बालेकिल्ला फिरणार आहे. प्रदीर्घ असा किल्ला आहे, बालेकिल्ला आहे. त्यामुळे तर सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. त्यानंतर आता 3 वाजायला आलेत. तासभर हा फिरल्यानंतर गावामध्ये चर्चा करू राहण्यासाठीचा आणि मग आपण पुढचा मार्ग, कारण जातेवेळी आपल्याला या मार्गे रिटर्न जायचं आहे असा विषय नाही आहे. शक्यतो मी लोणावळा मार्गे जाण्याचा विचार करतोय. एखादं व्हेकल भेटलं जाण्यासाठी तर सकाळी त्याचाही विचार करू, पण शक्यतो असा प्रवास असणार आहे. हा समोर, माझ्या समोर जो पाहताय तुम्ही, हा श्रीवर्धन आहे. दोन्ही बालेकिल्ले अतिशय मोक्याच्या जागी आहेत. तिकडून बघितलात तरी तुम्हाला विस्तीर्ण हा जो प्रदेश पाहायला मिळतोय. कारण सह्याद्री म्हटल्यानंतर सह्याद्रीच्या ह्या डोंगर रांगात अशा आहेत की तुम्हाला बऱ्याच गोष्टी जाणून मिळतात. मित्रांनो, आपण वरती गेल्यानंतर थोडीशी किल्ल्याची माहिती देखील घेऊ. पण किल्ला कसा आहे ते बघू. सध्या बुरुज ढासळलेले आहेत, परंतु आता तुम्ही जो पाहताय मनोरंजन बालेकिल्ल्यावरती मी आहे.
सुरुवातीच्या द्वाराजवळ आणि त्याचा तो बुरुज आहे. आता प्रॉब्लेम असा आहे की इथं कुठल्याही पद्धतीची माहिती तुम्हाला बघायला भेटत नाही. तर प्रत्येक किल्ल्यावरती एक माहितीचा बोर्ड देखील असणं गरजेचं असतं. आणि जर तो प्रशासन लावत नसेल तर मी दुर्गसेवक किंवा जे कोणी स्वराज्यप्रेमी आहेत, ज्यांना स्वराज्याबद्दलची आस्था आहे, तर त्यांनी यावं आणि अशा ठिकाणी किल्ल्याची माहितीचे बोर्ड उभे केले पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक माणसाला या किल्ल्याचं महत्त्व कळेल. नाही तर आला काय गेला काय, किल्ल्याचं महत्त्व कळणार नाही. फक्त ट्रेक झाली, विषय संपला. तर तसं होऊ नये यासाठी काळजी घेऊ. तर आता मी ज्या मार्गातून आलो तर तो भूभाग आहे. छान वाटलं. बऱ्याच दिवसानंतरचा ट्रेक केला आहे. सोलो ट्रेक आहे. आता उन्हाची तीव्रता थोडी जास्त आहे, पण आपल्याला फिरायचं आहे. फायनली मनोरंजनच्या मुख्य सदरी जागेमध्ये, जिथे तुम्हाला राहण्यासाठीची ठिकाणं, ज्याला आपण असं म्हणू शकतो की त्यावेळची राजांसाठी राहण्याची व्यवस्था, सगळ्या गोष्टी इथे बघायला मिळतात. याचं बांधकाम शैली जी आहे ना, खरंच सुंदर आहे. ते पण आपण बघणार आहोत. मी त्यासाठी झालोय कारण हा एक राजवाडा आहे. याला आपण संरक्षित करू शकतो ना. म्हणजे तुम्हाला मी सांगतो, आता ते बघा. मित्रांनो, हा राजवाडा आहे एवढं नक्की. अतिशय सुंदर बांधकाम आहे. कमानीवरती आल्यानंतर इथे गणेशाचं सुंदर चित्र आहे. वर एक सुंदर पुष्प आकृती आहे. बाजूला कदाचित इकडे अर्धचंद्र आहे. इकडे कदाचित सूर्य असावा. हे जे शिल्प आहे ते सूर्याचं असावं, कारण इकडे अर्धचंद्र आहे. अर्धचंद्र ज्याला प्रतिपदेचा चंद्र म्हटलं जातं. गणपती आहे. ज्याला आपण वरांडा म्हणतो. अवशेष आजही तुम्हाला बघायला मिळतील. इथे दरवाजा होता. देवडी आहे. छत अतिशय सुंदर असलं पाहिजे. आत प्रवेश करणार आहोत आपण. अशा ऐतिहासिक वास्तूमध्ये यायचं म्हटल्यानंतर खरंच त्यावेळच्या या ठिकाणी लाकडाचं बांधकाम होतं. स्वाभाविक तुम्ही बघाल इथे लाकडाच्या खांबाची व्यवस्था देखील आहे. वर छप्पर आहे. प्रत्येक जागी तुम्हाला लाकडाच्या छतासाठी दिलेलं आहे. आणि या ठिकाणी एक विंडो दिलेली आहे. कधी पाहिलं ना त्या विंडो मध्ये काय आहे, तर आपण तुम्हाला बाहेरचा भाग दिसेल या विंडो मधून. ओके. तर अशा गमती किल्ल्यामध्ये भरपूर असतात. किल्ला म्हटला इथे पाणी जाण्यासाठीचा रस्ता, कदाचित या भागामध्ये स्नानगृह असण्याची शक्यता आहे. हा जो भाग आहे तो स्नानगृहासाठी असला पाहिजे. एकंदरीत तुम्हाला जर कायचं बांधकाम जर बघायचं झालं तर लक्षात येईल की हे शिवकाळाच्याही आधीचं आहे, परंतु शिवकाळामध्ये याला दर्जेदार बांधकाम केलेलं आहे. हा जो काही प्रदेश आहे हा शिवकाळ, ज्यावेळी स्वराज्यामध्ये हा किल्ला आलेला आहे. कारण शिवाजी महाराजांनी ज्यावेळी कल्याणपासून प्रदेश जिंकला त्यावेळी संपूर्ण प्रदेश त्यांच्या ताब्यात होता. अगदी 1689 पर्यंत, म्हणजे संभाजी राजांच्या निधनापर्यंत हा भूभाग इतर कोणाकडे गेला नव्हता, स्वराज्याकडेच होता. तर स्वाभाविक आहे या गोष्टी इथे तुम्हाला बघायला मिळतील. आता पुढे याची अजून एक गंमत, परंतु गवत थोडंसं वाढल्यामुळे तुम्हाला कलाकुसर दाखवली असती. ही जी काही तुम्हाला लाईनीमध्ये जी काही पट्टी दिसते ना, हे लाकडामध्ये केलं जातं, पण तिथे दगडामध्ये केलंय. मित्रांनो, ही कला आता शक्य नाही आहे. कितीही मशिनरी जरी लावल्या तरी शक्य होत नाही. त्या विदाऊट मशिनरी काम केलंय. हे स्वराज्याचं वैभव आहे. आज हा जरी नष्ट झाला असला तरी मित्रांनो, या ठिकाणी मात्र ज्यावेळी मी बऱ्याच वेळेला येतो तरी मला ना या जागेचं कुतूहल आहे. या जागेचं कुतूहल यासाठी आहे कारण या ठिकाणी तुम्ही आलात ना तरी सदर असल्यासारखे वाटते. हा जो भाग आहे ना, हे त्यावेळी स्वराज्याची सदर असावी. माझा काय असं आहे, समोर या ठिकाणी
कदाचित त्यावेळी जे कोणी सरदार राहत असतील तर त्यांचे जे मंत्रीगण असतील किंवा राणीवासा असेल त्यांचा, या सगळ्या गोष्टी इथे तुम्हाला बघायला मिळतात. तर ही कदाचित सदर असावी, पण आता सध्या तिचे अवशेष भग्न आहेत. अजून आपल्याला बऱ्याच गोष्टी बघायच्या आहेत. आपण मनोरंजन किल्ल्यावर यासाठी आलो की या किल्ल्यावरती तुम्हाला स्वराज्याची सदर बघायला भेटते. माझा असा अनुमान आहे, किंबहुना हा किल्ला खूप महत्त्वाचा असला पाहिजे. कदाचित शत्रूपासून संरक्षण. आता ह्या किल्ल्याच्या सभोवताल जर आपण फिरलोच, विविध गोष्टी बघायला मिळतात. आता या ठिकाणी आपल्याला काही गमती जमती असतात की नाही, त्या देखील बघायला मिळतात. तर आपण त्या देखील पाहणार आहोत. मुळात पुरातत्व खात्याकडे संरक्षित स्मारक का म्हणून दिलेत समजायला मार्ग नाही. आता हा एवढा प्रशस्त, जर तुम्ही आलात बघितलं, प्रशस्त पाण्याचा साठा आहे, परंतु प्रशासन आपलं त्यांना मुळात ह्या गोष्टी करायच्याच नाही आहेत. कारण मी बऱ्याच वेळेला आलोय ना. आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल, काही स्थापत्यशास्त्र थोडंसं अभ्यासणं गरजेचं आहे. तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की इथे पाण्याचा साठा कसा काय केला. मित्रांनो, किल्ल्याचं बांधकाम करण्यासाठी लागणारा दगड हा याच पाण्याच्या टाकीतील आहेत. जे तुम्हाला आज सगळीकडे जे दगड दिसत आहेत की नाही, बुरुजाला, तटाला, हे त्या काळातीलच आहेत. आणि लक्षात, त्यामुळे इथून दगड काढलेत. अशी एकच जागा नाही, तिथे खाली तुम्हाला बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतील. तर इथे शिवपिंड होती. स्वाभाविक आहे, त्या काळात मावळे शिवाचे भक्त होते, उपासक होते. या ठिकाणी तुम्हाला शिवपिंड बघायला मिळते. तशीच या ठिकाणी देखील आहे. या ठिकाणी शिवभक्तांसाठी एक मस्तपैकी मेसेज पण आहे. ही शिवपिंडी आहे खाली. ही एक विरगळ आहे, ज्याला स्मृतिशिला म्हणतो. आणि इथं आल्यानंतर तुम्ही शिवाजी महाराजांच्या इथे आल्यानंतर काय बघायचं आहे. तर नमस्कार मित्रांनो, शिवभक्तांनो, या शिवतीर्थावर आपले स्वागत. या पवित्र स्थळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या निर्णायक क्षमता या गुणांचे स्मरण करा. जय भवानी, जय शिवाजी. काय वाटतं तुम्हाला? हे अशा ठिकाणी नाही पाहिजेत. हे बोर्ड असे मोठे भव्य पाहिजेत की जे तुम्हाला स्वराज्याबद्दल किंवा शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराची जाणीव करून देतील. म्हणून मित्रांनो, केव्हा पण स्वराज्य म्हटल्यानंतर वेगळी ही आहे. आणि खास करून सांगायचं झालं तर कोकणाच्या भूमीला स्वराज्याचा गंध आहे. कारण या कोकणानं अविरतपणे स्वराज्याची राजधानी शेवटपर्यंत पाहिले. नंतर ती हलवली गेली, तो भाग वेगळा, कारण पर्याय नव्हता, ती हलवली गेली. परंतु संभाजी महाराज असेपर्यंत रायगड ही स्वराज्याची राजधानी आणि कोकण हा स्वराज्याचा मानबिंदू कायम राहिलेला आहे. मित्रांनो, आता पुढच्या तळावाकडे आपण येतो. इथे आल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल. जे मी तुम्हाला म्हटलं ना की दगड इथलेच काढलेत. हे तत्वज्ञान, हे जे काही आर्किटेक्चर आहे ना, किंवा याला इंजिनिअरिंग बोलतात. आणि आपण शिवाजी महाराजच नाहीत, तर त्यावेळी शिवाजी महाराजांनी जी माणसं तयार केली होती की नाही, ती पण अशीच होती की त्यांनी हे असे दगड काढायचे, अशी पाण्याची टाकी तयार करायची. आता इथे पाण्याचं टाकी आहे. तुम्हाला काय वाटतं, हे तेव्हा पण असं ओपन होतं का? नाही मित्रांनो. कधी आलात किल्ल्यावरती तर हे तुम्हाला चारी बाजूला जे खोबण्या दिसतात की नाही, ह्या लाकडाच्या तंबूच्या खोबण्या आहेत. ह्याच्यावरती लाकडी छप्पर होतं, म्हणजे अगदी प्रशस्त असं, छोटंसं नाही, प्रशस्त असं. आणि हे त्यावेळी इथून दगड काढले गेले, तेच तटाला लावलेली आहेत. आणि हा तुमचा तट. कुठल्या शत्रूची हिंमत की स्वारी करावी, इथे जरी तोप आणायची म्हटली तरी वरून तोप मारायची म्हटली तरी अवघड. म्हणून स्वराज्याचा प्रत्येक किल्ला किंवा गडकोट हे बुलंद राहिले, त्याला कारणच आहे, कारण स्वराज्याची ही
वास्तूच तेवढी अजरामर आहे. मनोरंजन किल्ल्याचा प्रवास संपलेला आहे. पूर्ण किल्ला पाहून आलेलो आहे. पाण्याची टाकी, त्याच्यानंतर किल्लेदारासाठी वाडा असेल, सदर असेल, हा सगळा भाग आपण पाहिला. प्रवेशद्वार पाहिला. अतिशय अवस्था बिकट असली तरी स्वराज्याचा एक इतिहास आहे, महाराष्ट्राचा इतिहास आहे, आणि त्यातल्या त्यात आपल्या कोकणाचा प्रवेशद्वार. त्यामुळं आपण नेहमीच अशा वास्तू बघितल्या पाहिजेत. यानं दोन गोष्टी तर घडतात. एक तर आपल्याला आपल्या इतिहासाची ओळख होते, आणि दुसरी गोष्ट आपलं आयुष्य वाढतं. मित्रांनो, एक ट्रेक करा महिन्यातील, तुमचं आयुष्य निश्चित वाढेल. कारण हे ट्रेक म्हणजे साधारण नाही आहेत की तुम्ही आपला कुठेतरी प्रवास केला, जॉगिंग केले, असे ट्रेक नाही आहेत. जॉगिंग करण्यापेक्षा ट्रेक करा. जेवढे तुम्हाला कोलेस्ट्रॉल पासून ज्या काही गोष्टी होतात की नाही, जे काही आजार वगैरे होतात, मित्रांनो 6 महिने ट्रेक करा. 7व्या महिन्याला तुम्ही विचारणार नाही की मला कुठला आजार आहे. मग सह्याद्रीचं एकदा वेळ लागलं की अफाट. आता मित्रांनो श्रीवर्धन बघायचं आहे, पण बॅटरी संपत आले. गावात विचारल्यानंतर जर सुविधा झाली तर आपला श्रीवर्धन होईल, नंतर बॅक टू पॅव्हेलियन घरी.